नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड. खूप कमी दिवस राहिलेत तुमची बोर्ड एक्झामला. ॲप्रॉक्सिमेटली 50 to 60 डेजच बाकी राहिलेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे, बरोबर. आणि जे स्वप्न आपण जुलैमध्ये बघितलं होतं, जूनमध्ये बघितलं होतं, ते पूर्ण करायचं आहे. आता लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण प्रिपरेशन प्लॅन समजून घेत होतो. सायन्सचा प्रिपरेशन प्लॅन समजून घेतला, मॅथ्सचे प्रिपरेशन प्लॅन समजून घेतले, हिस्ट्री, जॉग्राफी सगळ्या विषयांचे प्रिपरेशन प्लॅन आपण समजून घेतले. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची बारी आहे. जे काही क्वेश्चन्स मी आत्ता तुम्हाला इम्पॉर्टंट सांगणार आहे, व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. जर ते तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुमचे आउट ऑफ मार्क कन्फर्म झाले. सोबत कसं प्रिपेअर करायचं, कुठल्या वेमध्ये तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे, सगळं काही ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण फर्स्ट टाईम असाल नक्की सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्ही सबस्क्राईब केलं ना खूप छान वाटतं. चलो बघायचा व्हिडिओ. बघा, सायन्स 1चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर सायन्स 1 आणि 2चा प्रिपरेशन प्लॅन शेअर झालेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकतो. त्या प्रिपरेशनमध्ये प्रिपरेशनसोबत रिव्हिजन कशी होती हे 3 स्टेपमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघताल आणि त्यानंतरच हे इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टार्ट करा. बघा, आता महत्त्वाची गोष्ट काय, आपला जो क्वेश्चन पेपर असेल तो पूर्णपणे ॲक्टिव्हिटी बेस असणार आहे, हे तर तुम्हाला माहीत असेलच. आणि महत्त्वाची गोष्ट काय तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे, चॅप्टर आपल्याला रीड करायचं. रीडिंग करताना हे असे क्वेश्चन्स असतात बघा, यूज युअर ब्रेन पॉवर, हे दिलेत का क्वेश्चन्स. हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे जास्त महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे काय आहेत, कारण ह्यांच्यावरून सब क्वेश्चन डिझाईन होतात आणि बोर्डला हेच अपेक्षित आहे की मुलांनी चॅप्टर रीड करावा. आता होतं कसं माहिती आहे, तुम्ही ना एक्झरसाईजचे सगळे क्वेश्चन्स प्रिपेअर करून जाता, PYQ व्यवस्थित प्रिपेअर करता, पण तुम्ही टेक्स्टबुकचं रिडिंगच नाही करत आणि हाच आपला वीक पॉईंट होतो आणि ह्यातूनच आपल्याला पेपर अवघड जातो. त्यामुळं मेन गोष्ट काय तर चॅप्टर रीड करणं. बघा, चॅप्टर रिडिंग करताना जास्त लोड घेऊ नका. डेली 3 पेजेस जरी तुम्ही गोल ठेवला तरी आराम के साथ, तुमचं टेक्स्टबुक काय एवढं मोठं नाही आहे, चॅप्टर पण एवढे मोठे नाही आहेत, आराम के साथ 2 दिवसामध्ये एक चॅप्टर सहज वाचून होतो. कधी कधी जास्त मूड आला तर एका दिवसामध्ये एक चॅप्टर संपून टाकतात. क्लिअर. चलो, आता मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर कुठले कुठले आहेत, 2रा, 4था, 6वा, 7वा आणि 9वा, 2nd, 4th, 6th, 7th आणि 9th हे चॅप्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या चॅप्टरवरती जवळपास 70% पेपर डिझाईन केलेला असतो. म्हणजे 25 ते 26 मार्क ह्या 5 चॅप्टरला धरूनच असतात आणि ह्याच चॅप्टरमधला शेवटचा क्वेश्चन पण तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं ह्यांना अजिबात स्किप करायचं नाही आहे. ह्या चॅप्टरला बेस्ट लेवललाच प्रिपेअर करताल. चलो, आता IMP क्वेश्चन्स 1 by 1 बघूया. सगळे क्वेश्चन्स तुमच्यासाठी आणलेले आहेत. टेक्स्टबुक जवळ घ्या, नीट मार्क करून घेत चला, एक्झरसाईज काढा. नंतर ह्या पेजचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला वेळ देईल, लोड घेऊ नका. बघा, ग्रॅव्हिटेशन पहिला चॅप्टर आहे आपला. ह्याच्यामध्ये डेफिनेशनच्या सेक्शनमध्ये काय काय प्रिपेअर करणार आहात तर फ्री फॉल, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप व्हेलॉसिटी, सेंट्रिपिटल फोर्स. आता ही डेफिनेशन आली होती 2024 साली, त्यामुळे ह्यांचे पण येण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर लॉज आणि डायग्राम. कुठले लॉज तर केपलरचे लॉ एवढ्या इयर्सला आले होते. न्यूटन्सचा लॉ ह्या इयरला आला होता. न्यूटन्सच्या लॉच्या खाली बघा, बहुतेक मी वरती फोटो घेतलेला आहे. हां, हे जे स्टेटमेंट आहे हे नीट बघून घेताल. ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आला होता. आता अगोदर येऊन गेला आहे म्हणजे ह्या वर्षी नाही येणार का तर येऊ शकतो, पण 5 मार्काला नाही येणार. तो कुठं येणार तर तो 1 मार्काला येईल, 2 मार्काला येईल, अशा टाईपमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळं कन्सेप्ट नीट डोक्यात ठेवतात. नंतर डिफरन्स, मास आणि वेट या वर्षी आला होता. म्हणजे आत्ता जी बोर्डाची एक्झाम झाली त्या एक्झाममध्ये आला होता. व्हेरिएशन इन व्हॅल्यूज ऑफ जी हा जुलै 2019-2022 साली आला होता. नंतर एक्झरसाईजमधले कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, टेक्स्टबुक जवळ घ्या, घेतलं. बघा, मार्क करत चला. क्वेश्चन 2 मधला C केला मार्क. नंतर त्यातलाच E व्यवस्थित करा. नंतर क्वेश्चन 5 न्यूमरिकल्स आहेत. पहिलं न्यूमरिकल, दुसरं न्यूमरिकल आणि त्यानंतर 4थं न्यूमरिकल केलं मार्क. आता नीट डोक्यात ठेवा, ह्या चॅप्टरमधलं एक न्यूमरिकल तर येणार 2 किंवा 3 मार्कांना, त्यामुळं न्यूमरिकल स्किप करू नका. बघा, न्यूमरिकल काय राहतं, फॉर्म्युला बघायचा, व्हॅल्यू पुटअप करायचा, आन्सर काढायचं, बरोबर. एवढेच न्यूमरिकल आहेत. नीट प्रिपेअर करताल व्यवस्थित होऊन जाईल. चलो, ह्याच्यानंतर 2nd चॅप्टर, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टरमधला एक चॅप्टर, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. लॉज आणि कन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहेत तर डोबेरियन ट्राईट्स या इयरला आला होता. न्यूलँड आत्तापर्यंत आला नाही आहे, म्हणजे येऊ शकतो, होऊ शकतं, त्यामुळं स्किप करू नका. मेंडेलिव्ज
3 मेरिट्स 3 डिमेरिट्स आणि त्याचा लॉ नीट करून ठेवा. मार्च 2019ला आला होता. मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि त्याच्यानंतर पिरियॉडिक ट्रेंड ह्याच्यावरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन हा येतो आणि येणारच आहे. बघा प्रत्येक वर्षी आलेला आहे, त्यामुळं पुढच्या वर्षी म्हणजेच 2026ला सुद्धा क्वेश्चन येणार आहे. टाईप बदलेल पण क्वेश्चन ते येतीलच, त्यामुळे हे नीट करून ठेवतात. आता ह्याच्यामध्ये पण बघा मी लिहिलेलं आहे इथं वॅलन्सी, ॲटॉमिक रेडियस, मेटॅलिक, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसं इन्क्रीज होतं कसं डिक्रीज होतं ते नीट समजून घेतात. नंतर डिफरन्समध्ये गेलात तर पिरियड आणि ग्रुपचा डिफरन्स कधी कधी डेफिनेशन पण विचारतील. मार्च 2023ला आलेला क्वेश्चन होता. नंतर पिरियॉडिक ट्रेंड जे तुम्हाला वर सांगितलं ते टेक्स्टबुकमध्येच डायग्रामच्या फॉर्ममध्ये मांडलं आहे, नीट बघताल. आता एक्झरसाईजचे क्वेश्चन्स बघा. एक्झरसाईज ह्याचा जो काही आहे ना हा ऑलमोस्ट 1 मार्कसारखा डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये 1 मार्कचे क्वेश्चन्स बरेच निघतील. बघा क्वेश्चन नंबर 3 मार्क करा, केला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 सगळा नीट करून ठेवा, सगळा. बघा ह्याच्यामध्ये आहे ना जर तुम्ही हेतले पहिले 2-3 क्वेश्चन्स जर नीट समजून घेतले तर पुढच्या क्वेश्चनला काही अडचण नाही येणार, नीट करतात. त्यानंतर क्वेश्चन 5 येणार म्हणजे येणार, ह्यातलं काही ना काहीतरी विचारतीलच. लास्ट 2 इयर कंटिन्युअसली क्वेश्चन ह्या 4-5 जणांमधला येतो आहे, त्यामुळे नीट बघून ठेवताल. ह्याच्यामधलाही क्वेश्चन्स येतो आहे, नीट बघून ठेवताल. गिव्ह रिझन ह्यांच्यामधलं सुद्धा एक पडेलच, त्यामुळं हे 3ही अजिबात स्किप करू नका. क्लिअर केले मार्क. चलो आता चॅप्टर नंबर 3 खूप इझी चॅप्टर आहे, खूप म्हणजे खूप. सगळ्यात पहिलं काय करा तर डेफिनेशन आणि रिॲक्शन्स म्हणजेच ह्यांच्या डेफिनेशन्स नीट रीड करून ठेवायच्या आणि ह्यांचे एक एक्झाम्पल करून ठेवायचं. एवढ्या इयरला आलं होतं. लास्ट इयरसुद्धा MCQ आणि 2 मार्कांच्या क्वेश्चनमध्ये रिॲक्शन्स विचारल्या होत्या, एक्झाम्पल विचारलं होतं, त्यामुळं नीट करतात. नंतर कन्सेप्ट कुठल्या इम्पॉर्टंट आहेत तर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन मार्च 2024ला आला होता. रॅन्सिलिटी ही महत्त्वाची आहे. डायग्रॅम्स एक्झरसाईजमधल्या नंतर इथं मी पॉईंट पण मेन्शन केलेला आहे, हे नीट बघून घेताल. झालं क्लिअर. चलो आता एक्झरसाईजमधले कुठले क्वेश्चन्स आहेत तर क्वेश्चन 2 मधला 2रा आणि 5वा केला मार्क. नंतर गिव्ह रिझन सगळे करा. बघा हे जे गिव्ह रिझन्स आहेत ना हे इझी आहेत, जास्त पॉईंट नाही आहेत, 4-4 पॉईंटचे गिव्ह रिझन आहेत, स्किप करू नका. क्लिअर नक्की. चलो आता एक्झरसाईजमधला पुढचाच पेज क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9. आता हे सिम्पल क्वेश्चन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे ते आयडेंटिफाय करायचं आहे, इक्वेशन बॅलन्स करायचं आहे, एंडोथर्मिक का एक्झोथर्मिक, हे असे क्वेश्चन नाही येणार पण MCQमध्ये येतील, 1 मार्कला येतील. रिॲक्शन देतील, ओळखायला सांगा एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे, या इयरला आला होता, त्यामुळं नीट बघताल. क्लिअर. चलो चॅप्टर नंबर 4 मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डायग्रॅमनी भरलेला चॅप्टर आहे, बरोबर ना. हां त्यामुळं स्किप करू नका. बघा डेफिनेशन, डायग्रॅम आणि वर्किंग कन्सेप्ट दिलेले आहेत. सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक मोटर आलेली आहे, सोलेनाईड विचारला गेलेला आहे, गॅल्व्हॅनोमीटर विचारला गेलेला आहे, इलेक्ट्रिक जनरेटर विचारला गेलेला आहे. डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. 2-3 वेळा डायग्रॅम काढली, मोटरची प्रॅक्टिस केली की जनरेटरची प्रॅक्टिस करायची गरज नाही पडणार, थोडासा मायनर डिफरन्स आहे. क्लिअर. नंतर लॉज आणि त्यांच्या डायग्रॅम. आता डायग्रॅम देतील आणि डायग्रॅमवरून लॉ लिहायला होतील. बघा राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग राईट हँड रूल, फॅराडेज लॉज ऑफ इंडक्शन. आता मार्च 2025ला हे दोनही लॉ टेक्स्टबुकच्या खाली डायग्रॅम आहे, बरोबर ना, ॲज इट इज पडली होती, स्किप करू नका. डिफरन्स कुठला कुठला करायचा आहे, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर. एकदा का तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना की हे डिफरन्स वगैरे इझी आहे, हे पटकन होऊन जातात. नंतर AC करंट आणि DC करंट व्यवस्थित करा. डायग्रॅम जसं मागाशी बोललो ऑल डायग्रॅम इम्पॉर्टंट आहेतच तुम्हाला. न्यूमेरिकल मी एक्झरसाईजमधले दिलेत, खाली आपण मार्क करूया, लोड नका घेऊ. बघा एक्झरसाईजमधले कुठले कुठले क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 7 अख्खा, ह्याच्यामधलं एक गिव्ह रिझन दिसेलच. बघा चॅप्टर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 4 ह्यांच्यामधलं एक गिव्ह रिझन तर पडणार म्हणजे पडणार, त्यामुळं स्किप करायचं नाही. डन. नंतर क्वेश्चन नंबर 9 अगोदर कन्सेप्ट दिलीच होती त्यामुळे हे रिपीट होतं आहे. क्वेश्चन नंबर 10 ह्या बोर्ड इयरला आला होता, अशाच 2 डायग्रॅम दिल्या होत्या, लॉ लिहायचा होता. त्याच्या लास्ट इयर म्हणजे 2024 साली हे 3 गोष्टी विचारल्या होत्या, त्यामुळं नीट करतात. न्यूमेरिकल बघितले तर सेकंडवाला न्यूमेरिकल आणि 4थवाला न्यूमेरिकल केलं मार्क नक्की. चलो चॅप्टर नंबर 5 इझी आहे,
थोडं कन्फ्यूज होण्यासारखं आहे ह्याच्यामध्ये, पण जर मी ज्या सिक्वेन्समध्ये दिलं आहे त्या सिक्वेन्समध्ये प्रिपेअर केलं तर हाही चॅप्टर होऊन जाईल. सगळ्यात पहिलं काय करा, ह्याच्या डेफिनेशन्स पक्क्या करून घ्या. डेफिनेशन्स आलेल्या नाही आहेत, पण डेफिनेशन्सवरती क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतो, त्यामुळं स्किप करायचं नाही. नंतर डायग्राम बेस कुठले आहेत तर बघा, 5.2ची डायग्राम, होप्स ॲपरेटस, अमलगस बिहेवियर ऑफ वॉटर, त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल, ह्यांच्यावरती बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे मोस्टली ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा डायग्राम विचारल्या जातील. क्लिअर? नक्की. चलो आता ह्याच्यानंतर एक्झरसाइजचे क्वेश्चन्स बघताल. क्वेश्चन नंबर 5, ही जी डायग्राम आहे ना, ही 2-3 इयरला विचारली गेलेली आहे 3 मार्कांसाठी. म्हणजे AB काय इंडिकेट करत आहे, BC काय इंडिकेट करत आहे, CD काय इंडिकेट करत आहे, हे विचारले, नीट बघून ठेवतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6मधला पहिला, तिसरा आणि क्वेश्चन नंबर 7मधला दुसरा आणि तिसरा. आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे ॲज इट इज नाही पडणार, हे गिव्ह रिझनच्या फॉर्ममध्ये पडतील. क्लिअर? नंतर ह्याच्यामधले न्यूमेरिकल कधी पडले नाही आहेत, पण मी 3 न्यूमेरिकल सांगतो, सेफ्टी म्हणून करून ठेवा. ॲटलिस्ट स्टेप कशा केलेल्या आहेत, व्हॅल्यूज कशा प्लॉट केलेल्या आहेत, फॉर्म्युले कुठले झालेत, एवढं बघितलं तरी ठीक आहे. सॉल्व करून बघायची काही गरज नाही आहे. एकदा का तुम्हाला फॉर्म्युला कळला, व्हॅल्यूज कशा घ्यायचं कळलं की तुम्ही ते ऑन द स्पॉट करू शकता. पण न्यूमेरिकल पहिल्या चॅप्टरचे बेस करून ठेवतात. आता सगळ्यात चिन्नुकळा चॅप्टर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इम्पॉर्टंट आहे, पण इम्पॉर्टंट आहे, नीट बघा. रिफ्लॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डिस्पर्शन ऑफ लाईट, पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, डेफिनेशन आणि त्यांच्या डायग्राम बघा आलेले आहेत बोर्ड इयरला. बरोबर करावं लागेल. डायग्राम आणि कन्सेप्ट, डिस्पर्शन ऑफ लाईट एवढ्या इयरला आलेली आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टार यावर्षी तर 1 मार्काला क्वेश्चन विचारला गेला होता. रेनबो फॉर्मेशनसुद्धा आला होता. नीट करून ठेवतात. एक्झरसाईजमध्ये तर सगळंच इम्पॉर्टंट आहे, कारण ऑलमोस्ट तुम्ही जर ह्या कन्सेप्ट नीट केल्या, चॅप्टर नीट रीड केला, तर एक्झरसाईजच्या क्वेश्चन्समध्ये काय डाऊट नाही आहे. फक्त हे 2च क्वेश्चन्स आहेत, हे इझिली होऊन जातील. क्लिअर? आणि हां, ह्याच्यामधले सुद्धा न्यूमेरिकल नीट बघा, हे 2 मार्कांना पडण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण एका फॉर्म्युला बेस आहेत आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढताना बऱ्याच जणांना रेशो कसा घ्यायचा तो समजत नाही आहे, समजलं नाही की 2 मार्क निघून जातील. त्यामुळे हे 2ही क्वेश्चन्स नीट बघून ठेवतात. क्लिअर? शुअर? चलो, चॅप्टर नंबर 7, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टरमधला हा 4था चॅप्टर आला. बघा ह्याच्यामध्ये सुद्धा डायग्राम्स आहेत. एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आल्याच पाहिजेत. नसतं येत तर त्याची प्रॅक्टिस करा, कारण त्या डायग्राम्स ह्या 3 मार्कांना पडतात. त्या टेबलवरती 3 मार्कांचा क्वेश्चन हा फ्रेम होतो. तो टेबल एकदा दोनदा जर तुम्ही वाचला तर नक्की समजून येईल. सगळ्यात पहिलं काय करायचं आहे तर लॉ करा. मी पेज नंबर मेन्शन केला आहे, कोणत्या इयरला आलं होतं हेही मेन्शन केलं आहे. डिफरन्स, जे काही आईसचे 2 डिसिजेस आहेत ते विचारले जातात, विचारले गेलेले आहेत. कधी कधी सिंगल पण विचारला गेला आहे, सिंगलवरच्या पण क्वेश्चन्स फ्रेम होतात. त्यानंतर कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स विथ त्यांचे युजेस एवढ्या बोर्ड इयरला आलेले आहेत. त्यानंतर डायग्राम, टेबल, मगाशी बोललो ना, हे टेबल नीट करून ठेवा. आणि आत्ता या बोर्ड इयरला ह्युमन आयची डायग्राम ड्रॉ करायला आली होती. टेक्स्टबुकमध्ये ना असा पॅरेग्राफ आहे, इथं शेवटला पॅरेग्राफ आहे आणि इथं एक छोटासा पॅरेग्राफ आहे. ह्या 2 पॅरेग्राफवरती क्वेश्चन्स बरेच फ्रेम होतात. आता लास्ट इयर 5 मार्काला आला होता, तर ह्या इयरला 3 मार्क किंवा 2 मार्काला दिसून येईल. क्लिअर? नक्की कळलं? चलो आता एक्झरसाईजचे क्वेश्चन्स बघूया. पटकन मार्क करताय ना माझ्यासोबत, करा पटपट. बघा क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4 इझी आहेत, छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 हे ऑलरेडी वरती क्लिअर होतच आहे, त्यामुळं काही लोड नका घेऊ. हे जे न्यूमरिकल्स जे आहेत हे सिम्पल आहेत. सिम्पल म्हणजे हे 2 मार्कांची कॅटेगरी आहे. फॉर्म्युले पण इझी आहेत, 2 मार्कांची कॅटेगरी आहे, नीट करून ठेवताल. क्लिअर? चलो चॅप्टर नंबर 8. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की चॅप्टर नंबर 8 करू का नको करू, इम्पॉर्टंट आहे का नाही आहे. मला विचारताल तर हा एवढाही इम्पॉर्टंट नाही आहे, पण वरती जे मी 5 चॅप्टर सांगितले ते जर तुम्ही बेस्ट केले तर तुम्ही ह्याला स्किप करू शकता. सगळा सिलेबस बोर्ड एक्झामला प्रिपेअर करून जाण्याची काही गरज नाही आहे. आपला बोर्डचा जो पेपर असणार आहे हा 60 मार्काचा असतो आणि आपल्याला त्यातून 40 मार्क लिहायचे असतात आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला ऑप्शन हा मिळणारच आहे. बरोबर की नाही? मग त्यामुळं एक चॅप्टर जरी तुम्ही स्किप केला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ह्याला स्किप करा, काही लोड घेऊ नका. रिझन असं आहे कारण हे सगळं जर तुम्ही करत बसलात तर ह्या चॅप्टरमध्ये बराच वेळ जाईल आणि आत्ता आपल्याकडे टाईम नाही आहे. त्यामुळं जे जे प्रिव्हियस इयरला कन्सेप्ट आल्या होत्या तेवढ्याच कन्सेप्ट नीट बघून ठेवतात. क्लिअर? नक्की? शुअर? काढला फोटो? काढला? चलो आता एक्झरसाईजमध्ये बघा. ह्याच्या एक्झरसाईजमधले सुद्धा 1-2 मार्कांचे क्वेश्चन्स नीट करा. पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन,
त्यानंतर चौथा, नंतर हा पाचवा. ह्याच्यामध्ये पण मी 4 गिव्ह रिझन मार्क केलेले आहेत, नीट करताल. आता ते वरचे झाले तर ह्याला स्किप करा. मी तर म्हणलं ह्याला स्किपच करा. ह्याच्यामधले फक्त हे 1-1 मार्काचे जे क्वेश्चन्स आहेत हे प्रिपेअर करून ठेवा, कारण MCQसाठी आणि 1 मार्कसाठी आपल्याला सेफ्टी पाहिजे म्हणून. क्लिअर? नक्की. चलो, द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर कार्बन कंपाऊंड हा तुम्हाला 11th आणि 12thमध्ये दिसणार आहे. 11-12चा हा बेस असल्यामुळं बोर्डचा हा फेवरेट चॅप्टर राहील. ह्याच्यावरती येणार म्हणजे काही ना काहीतरी दिसणारच आहे, आणि ते पण 1-2 मार्क नाही, चांगला 7-8 मार्काला क्वेश्चन तुम्हाला दिसून येतील. गिव्ह रिझनमध्ये दिसेल, 2 मार्कमध्ये दिसेल, 3 मार्कमध्ये दिसेल, 5 मार्कमध्ये पण दिसेल. बोर्ड याला स्किप नाही करणार, ह्याला कमीसुद्धा नाही करणार. ह्याला जेवढं वेटेज आहे तेवढे ह्याचे क्वेश्चन दिसतील. मग काय काय करायचं आहे? डेफिनेशन्स, कोव्हॅलंट बॉन्ड, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स या बोर्ड इयरला आलेले आहे. होमोलॉगस सिरीज विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे, हे पण विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. नंतर हे रूल्स नीट करून ठेवा. रूल्स विचारणार नाही, पण क्वेश्चन देतील की बाबा UPSC नेम लिहा वगैरे, या टाईपमध्ये क्वेश्चन येऊन जाईल. नंतर डिफरन्स वरती करता ते तुम्ही, त्यामुळं नीट बघून ठेवतात. मी आला होता म्हणून या ठिकाणी मेन्शन केलं आहे. नंतर केमिकल रिॲक्शन्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड, इथॅनॉल आणि इथॅनॉइक ॲसिड. ह्याच्यावरती एक्झरसाईजमध्ये क्वेश्चन आहे म्हणून मी इथं लिहिलेलं नाही आहे. बघा एक्झरसाईजमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. 1-2 मार्कांचे क्वेश्चन्स तर बरेच आहेत. 2nd नंबर क्वेश्चन, 3rd नंबर, 4th नंबर, त्यानंतर 5th, 6th आणि 7th हे खूप सोपे क्वेश्चन्स आहेत. नीट करून ठेवताल हे 1 मार्क किंवा 2 मार्कला दिसून येतील. त्यानंतर एक्झरसाईजमधलं 8वा क्वेश्चन. आता नीट बघा, हे मी सगळे दिलेले आहेत. आता तुम्ही म्हणता सर यातलं काहीतरी द्या, लोड नका घेऊ. वरचे जर पॉईंट तुम्ही बेस्ट केले ना तर हे क्वेश्चन तुमचे झालेच म्हणून समजा. आता ह्याच्यामध्ये नवीन क्वेश्चन कुठला आहे माहिती आहे का? तर बघा हा शेवटचा आहे आणि हा आहे, एवढाच नवीन क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा अजून एक आहे, हा शेवटचे 3 एवढेच नवीन आहेत, बाकी तर तुमच्या वरती होऊन जातील. क्लिअर? नक्की. चलो, आता शेवटचा चॅप्टर. व्हिडिओ इथपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. शेवटचा चॅप्टर बघा पटपट. कन्सेप्ट कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत, स्पेस मिशनची नीड कशासाठी आहे, टाईप्स ऑफ सॅटेलाईट या बोर्ड इयरला आला होता, टेबलच्या फॉर्ममध्ये विचारला होता. पूर्ण थेरॉटिकल चॅप्टर आहे, पूर्ण सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सॅटेलाईटची टाईप, त्यांची रेंज, त्यांचा यूज करूनच ठेवा. नंतर ऑर्बिट ऑफ सॅटेलाईट डायग्रॅम, त्याच्या न्यूमेरिकल्स व्हॅल्यू नीट. नंतर एस्केप व्हेलॉसिटी ही चॅप्टर नंबर 1मध्ये पण होती. चॅप्टर नंबर 1मध्ये डेफिनेशन नाही आहे, इथे डेफिनेशन दिलेली आहे आणि ह्याची व्हॅल्यू पण दिली आहे. ही व्हॅल्यू डोक्यात ठेवा, MCQला येऊ शकतील. नंतर एक्झरसाईजमधले कुठले क्वेश्चन्स आहेत तर बघा, क्वेश्चन नंबर 3मध्ये CDE, क्वेश्चन नंबर 5मध्ये A आणि B. न्यूमेरिकल मी ह्यासाठी देतो आहे सेफ्टी म्हणून, पण अगोदर चॅप्टर नंबर 1चे न्यूमेरिकल, चॅप्टर नंबर 6चे न्यूमेरिकल, चॅप्टर नंबर 4चे न्यूमेरिकल करताल. क्लिअर? चलो, पॉईंट मार्क तुम्ही केले असतीलच, कन्सेप्ट पण तुम्हाला समजलेले असतीलच. नक्की. चलो, आता व्यवस्थित प्रिपेअर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सायन्स 2चे सगळे IMP क्वेश्चन्स सेम याच पद्धतीने मी एक्सप्लेन करेल. टेक्स्टबुक जवळ ठेवून ते देखील मार्क करताल. शेवटचे 2 महिने राहिलेले आहेत, 2 महिन्यात व्यवस्थित प्रिपेअर करा. जर एखादी कन्सेप्ट वगैरे नाही समजली तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्यावरती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच. काही डाऊट असेल तरीही कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि इंस्टाग्रामचं पेज आहे माझ्याच नावाने, ह्याला फॉलो करा. ह्याच्यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टी 90 सेकंड, 60 सेकंड, 120 सेकंड्समध्ये समजून सांगितल्या जातील. क्लिअर? चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.